वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोहमं गदिं पत्ते भोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुध केवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांक श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि 47 शक्तींचं प्रकरण आमचं सुरू आहे। काल आम्ही नियत प्रदेशत्व शक्ती पाहिली। नियत प्रदेशत्व शक्तीचा विचार 3 तऱ्हेने आम्ही केला। एक, आत्म्याचे असंख्यात प्रदेश आहे, हे झालं निश्चय नयाचं कथन। या दृष्टीतून आत्मा केवढा, तर लोकाकाश प्रमाण एवढे त्याचे नियत प्रदेश असंख्यात आहे। परंतु अनादिकालापासून हा शरीर धारण करत आलेला आहे आणि म्हणून शरीर प्रमाण हा आत्मा आहे, हे व्यवहार नयाने म्हटलं जातं। आणि तिसरा विचार आम्ही लोकपुरण समुद्घाताच्या अपेक्षेने केला की हा जीव लोकाकाश प्रमाण कधी बनतो किंवा त्याच्यात योग्यता कधी आलेली आहे। तर ज्या वेळेला तो केवली समुद्घात करतो त्यावेळेला एक समय मात्र हा जीव संपूर्ण लोकाकाश प्रमाण असतो। लोकपुरण समुद्घाताचा एकच समय फक्त हा लोकपुरण म्हणजे जेवढे लोकाकाशाचे प्रदेश आहे तेवढ्या प्रदेशांवर हा आत्म्याचं प्रदेश व्यापले जातात। एकेका प्रदेशावर एक एक याचे पण प्रदेश अशा रीतीने स्थित असतात। या 3 दृष्टिकोनातून आम्ही विचार केला आणि हा आत्मा हा आमचा आजची असमान जातीय द्रव्य पर्याय आहे। याही पर्यायीत शरीराचं क्रिया पृथक आहे, आत्म्याची क्रिया पृथक आहे। जरी परस्पर अवगाह संबंध रूपाने या 2 मिळून एक असमान जातीय पर्याय म्हटल्या जाते, तरीही त्यांचं क्षेत्र वेगळं आहे आणि हाच आम्हाला या ठिकाणी सापेक्षपणा बघायचा आहे। असे हे नियत प्रदेशत्व शक्ती। आज आपण बघणार आहोत स्वधर्म व्यापकत्व शक्ती। आत्म्यामध्ये अनंत धर्म विद्यमान आहे आणि हे प्रत्येक धर्म आपल्या स्वमध्येच व्यापक आहे। याचा परामध्ये व्यापकपणा नाही, याचा स्वमध्ये व्याप्य व्यापकपणा आहे। असा हा स्वधर्म व्यापकत्व शक्ती। अमृतचंद्राचार्य लिहितात, सर्व शरीरेक स्वरूपात्मिका स्वधर्म व्यापकत्व शक्ती ही, म्हणजे सर्व शरीरांमध्ये म्हणजेच सर्व शरीराच्या योगामध्ये एकरूपत्वात अशी स्वधर्म व्यापक शरीराचे धर्मरूप न होणे म्हणजे आपापल्या धर्मातच ती व्याप्य असणारी ही शक्ती आहे। म्हणजे जरी आहे तरी देखील धर्म त्याचे त्याच्यामध्येच व्यापक आहे, परामध्ये ते धर्म जाणार नाही। अरे आत्मन, तुझा धर्म काय, आमचा धर्म काय, असं जर आम्ही विचारलं तर धर्माच्या आम्ही अनेक व्याख्या केलेल्या आहेत। तर धर्माची तर अगदी प्रायमरी स्टँडर्डची जर व्याख्या आम्ही केली असेल की देशयामी समीचीनम धर्मम कर्मणि बर्हणम संसार दुःखत सत्वान यो धरती उत्तमे सुखे। जो संसार दुःखापासून सोडवून उत्तम सुखामध्ये ठेवतो त्याला रत्नकरण शावकाचार मध्ये धर्म असं म्हटलेलं आहे। पुढे चालून जर आम्ही धर्माच्या जर वेगळ्या तऱ्हेने अँगलनी दृष्टिकोनातून विचार केला तर आम्हाला समजतं की अहिंसा परमो धर्म हा म्हटलेला आहे। कुठे चारित्रम खलु धर्मो म्हटलेला आहे, तर कुठे रत्नत्रयाला धर्म म्हटलेला आहे, तर कुठे दशलक्षणिक भावनांना पण धर्म म्हटलेला आहे। या सगळ्यांचा निचोड जर आम्हाला काढायचा असेल आणि धर्म म्हणजे काय हा जर भाव आम्हाला पूर्णतः
अभिव्यक्त झाला पाहिजे, निश्चयनयाने ज्ञात झाला पाहिजे, असं जर आम्हाला वाटत असेल तर एकच धर्माची परफेक्ट व्याख्या, वस्तू सहावो धम्मो. वस्तूचा जो स्वभाव आहे तो त्याचा धर्म आहे. अग्नीचा स्वभाव उष्णता हा अग्नीचा धर्म, पाण्याचा स्वभाव शीतलता हा पाण्याचा धर्म. या दृष्टिकोनातून आत्म्याचा धर्म काय याचा विचार केला तर चैतन्य हा आत्म्याचा धर्म आहे. ज्ञान दर्शन असणं हा आत्म्याचा धर्म आहे. पुद्गलाचा धर्म काय तर पुद्गलाचा धर्म रूपीपणा असणं हा पुद्गलाचा धर्म आहे. म्हणून जर आम्हाला कोणी प्रश्न विचारलं तुझा धर्म कोणता तर एकच उत्तर निश्चयनयाने त्या ठिकाणी येऊ शकतो, मी माझा चैतन्यमय हा माझा धर्म आहे. ज्ञान दर्शनामध्ये स्थित असणं हा माझा धर्म आहे. माझा धर्म म्हणजे चारित्र्य हा माझा धर्म आहे. रागद्वेष करणं हा माझा धर्म नाही. साम्य भाव धारण करणं हा माझा धर्म आहे. म्हणून तुझा धर्म काय? ज्ञान दर्शन सुख वीर्य हा तुझा शाश्वत धर्म आहे. आणि स्वधर्मो श्रेयस्करः परधर्मो भयावहो. परधर्म हा नेहमी भयावह असतो. दुसऱ्यांच्या घरात प्रवेश करणं हे भीतीप्रद, दुःखदायक आणि कष्टदायक आहे. आणि स्व आत्मद्रव्यामध्ये लीन राहणं, निज घरामध्ये निवास करणं हे अत्यंत सुलभ आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात की तू तुझ्या निज घरामध्ये राहा, परधर्मामध्ये तू आकर्षित होऊ नको, तिकडे तू वळू नको, कारण परधर्म हा तुझ्यासाठी भयप्रद आहे. आत्म्याचा धर्म हीच त्याची कार्यशाला, प्रयोगशाला. इथे पराला परभावाला स्पर्शही नाही. आणि हा जरी आम्ही म्हणत असलो की हा एकमेकांच्या मध्ये गेला, दोहोंचं मिळून एक कॉम्बिनेशन झालं, असं व्यवहाराच्या भाषेत जरी आम्ही बोलत असलो तरी देखील निश्चयनयाने जर बघितलं तर एक धर्म दुसऱ्या धर्ममय होत नाही. फक्त आम्हाला ही वस्तुस्थिती कळत नाही आणि म्हणून गोंधळ आहे. निश्चय तर हे सांगणार आहे की तुझा दर्शन गुण देखील ज्ञान गुण रूप होत नाही, सुख गुण देखील वीर्य गुण रूप परिणमित नाही. आणि हीच आमची मर्यादा आहे. आणि या मर्यादेत राहूनच आम्हाला आमचं कार्य, आत्म्याचं कार्य करायचं आहे. आणि हीच आमची प्रयोगशाळा आणि कार्यशाळा आहे. या ठिकाणी या प्रयोगशाळेमध्ये दुसऱ्या कुणाचीही साधनाची गरज नाही, कुणाच्या कर्माची गरज नाही. हे सगळं षटकारक एका द्रव्याश्रित, एकाच धर्माश्रित त्या ठिकाणी आहे. इथे पराला परभावाला स्पर्शही नाही आणि तो आहे अधर्म. संपूर्ण पर्यायतही हा स्वधर्म व्यापून आहे. द्रव्यात व्यापून आहे, गुणात व्यापून आहे आणि पर्यायीमध्येही व्यापून आहे. की प्रत्येक द्रव्य आपल्या स्वधर्मातच व्यापक आहे. एक रूपात्मक असणारी ही त्रिकाली शक्ती. अनादी कालापासून ह्या जीवाने नाना शरीर धारण केले तरी तो निरंतर ज्ञानादी रूपच राहिला. किती किती शरीर यांनी धारण केले असेल, 84 लाख योनींमधून याचं सतत परिभ्रमण सुरू आहे. एक देह सोडतो, दुसरा देह धारण करतो. देहांचा हा सिलसिला याच्या जीवनात अव्याहतपणे सुरू आहे. याचा बाह्य परिकर पाहिला तर पुद्गलाशी याचा अत्यंत निकटचा संबंध दिसतो. आणि तरीही आचार्य सांगतात की हा आत्मा एवढे शरीर धारण केले, यांनी कर्माला धारण केले, व्यवहाराने हा मूर्तिक म्हटल्या गेला, आणि तरी देखील यांनी आपला अमूर्तिकपणा, ज्ञानादी स्वभाव एक क्षणासाठी देखील याचा विरह याच्या जीवनात झालेला नाही. परज्ञेयांना हा जाणत आहे, पण कधीही त्या ज्ञेयरूप झाला नाही, ज्ञान रूपच राहिला. अनादी कालापासून प्रत्येक समयात विकारी होत आहे, पण तरीही स्वभावाने रागरूप झालेला नाही. अनादी कालापासून निगोद अवस्था पाहिली तर अत्यंत निकृष्ट दशा त्याची तिथे आहे.
रागद्वेषांची पूर्णतः तिथे अभिव्यक्ती पण आहे. अनंतानुबंधी जनित राग विद्यमान जीवनात आहे. विकार त्याच्या पर्यायीच आम्हाला होताना दिसतो आहे. पण त्याही समयात जर त्याच्या त्रिकाली द्रव्याचा विचार केला तर रागाचा त्या द्रव्यामध्ये प्रवेश देखील झालेला नाही. राग हा जो काही पौद्गलिक म्हटलेला आहे समयसार मध्ये, त्या दृष्टीतून तो परच राहिला. किंवा अशुद्ध निश्चय नयानी म्हणत असताना अशुद्ध निश्चय नय देखील शुद्ध निश्चय नयानी व्यवहाराच्या कोटीतच गिणल्या गेला. आणि म्हणून या रागाचा स्वभावामध्ये प्रवेश झाला नाही. हा आत्मा असा अभेद्य आहे की याच्यामध्ये पराचा प्रवेशच होऊ शकत नाही. पर्यायी राग होताना सुद्धा ज्ञानाचं एकत्व हे राहिलं की रागालाही त्याने पररूप जाणले आणि ज्ञान आणि राग भिन्न भिन्न अनुभवले. ज्ञानीनी तर हे गोष्ट पर्यायीमध्ये मान्यता केलेली आहे, त्याला पर्यायी ती प्रतीतीत आलेली आहे. अज्ञानीच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायचं आहे की तो राग करतो आहे आणि राग करत असताना त्याचा ज्ञान गुणाचा परिणामही त्या समयात आहे. त्या ज्ञान पर्यायीनी राग पर्यायीला त्या समयात जाणलं. फक्त जाणत असताना अज्ञानी असं मानतो की मी याच्याशी एकरूप झालो, पण तरीही निश्चय सांगतो की हा तोही अज्ञानी त्याच्याशी एकरूप झालेला नाही, फक्त त्याची मान्यता तशा प्रकारची झालेली आहे. ज्ञानीच्या जीवनात राग पर्यायीत होतो आहे आणि त्याचं स्वामित्व हा स्वीकारत नाही आणि म्हणून त्याच्या स्वभावामध्ये रागाचं अस्तित्व तो मी आहे असं मान्य करत नाही. उलट राग माझ्यापासून भिन्न आहे आणि मी न्यायक स्वभावी आत्मा भिन्न आहे हे तो प्रतीतीत घेतो. हे अभिप्रायामध्ये त्याचं पूर्णपणे ठसलेलं विधान आहे. आत्मा कुठे आहे तर स्वतःच्या स्वधर्मात आहे. शरीर अचेतन तर जीव चेतन रूप, दोहोंमध्ये अत्यंत अभाव आहे. जर आम्हाला विचारला आत्मा कुठे आहे, साधारणतः अज्ञानी असेल तर तो उत्तर देईल शरीरात आत्मा आहे. ज्ञानी सांगेल की आत्मा आत्म्यातच आहे, तो त्याच्या स्वधर्मातच आहे. शरीर अचेतन आहे आणि ज्ञान हे चेतन रूप आहे. दोन मध्ये कधीही एक रूपता असू शकत नाही, कारण दोन पृथक पृथक द्रव्य आहे. त्यामुळे दोन मध्ये अत्यंत अभाव आहे. एक चेतन रूपाची परिणती चेतन रूप होते आहे, अजीवाची किंवा पुद्गलाची परिणती ही पुद्गल रूप होते आहे. जीवामध्ये न्यायक भाव हा त्रिकाली अनादी अनंत आहे. रागाचं अस्तित्व एक समय मात्र आहे. कर्माचा उदय आहे तेवढ्या समय त्याचं अस्तित्व आहे. पुढच्या समयात तो राग राहिला नाही. परंपरा अपेक्षेने शृंखला आहे, पण त्याचं अस्तित्व एक समयापेक्षा जास्त असू शकत नाही. अशा तऱ्हेने या दोन मध्ये फरक आहे. द्रव्य दृष्टीने आत्मा त्रिकाल स्वतःच्या ज्ञानादी धर्मातच व्यापून आहे, पण अज्ञानी त्याला न जाणता देह किंवा विकार मी आहे असे तो मानतो. मानण्यामध्ये फरक आहे, अभिप्रायामध्ये फरक आहे आणि क्रियेमध्ये जर आम्ही बघितलं तर क्रिया दोहोंचीही समान दिसते आहे, पण मान्यतेमध्ये अत्यंत विपरीतता आहे. एक रागाला स्वतःच स्वरूप मानतो आहे आणि ज्ञानी मात्र रागाला पररूप जाणतो आहे. एक शरीराशी आत्म्याचं अभिन्नत्व मानतो आहे आणि हा ज्ञानी मात्र शरीर आणि आत्मा हे दोन भिन्नच आहे हे अनुभवतो आहे. आणि म्हणूनच याच बेसिसवर त्याला अंतरात्मा आणि एकाला बहिरात्मा म्हटलं. देह जीव को एक गिने, बहिरात्म तत्व मुधा है. ज्ञानी शरीरात आहे
ज्ञानी शरीरातच आहे संसार अवस्थेत, पण त्यात तो स्वतःला व्यापक मानत नाही, तेव्हा तो सम्यक दृष्टी बनतो. तोही शरीरात स्थितच आहे, परंतु शरीर म्हणजे आत्मा आहे ही मान्यता त्याची नाही. स्वतःला तो शरीर रूप कधीही मानणार नाही. शरीर आणि आत्मा यांचा तादात्म्य संबंध आहे ही मान्यता ज्ञानीच्या जीवनात कधी असणार नाही. उलट संयोग आहे आणि तोपर्यंत हे शरीर मला प्राप्त आहे, हे शरीर अचेतन आहे, जड आहे, हे पदोपदी समुपदेशन पूर्वक तो स्वतःला सांगतो आहे. या शक्तीने आत्म्याचे निजघर कोणते याचा निर्णय केला. त्याचे असंख्यात प्रदेश म्हणजे जसे त्याचे स्वक्षेत्र आहे, तसे तो आपल्याच अनंत गुणांमध्ये व्यापक आहे आणि हेच त्याचं अनुपम वैभव आहे. हा आत्मा आपल्या अनंत शक्तींमध्ये आहे आणि हे त्या आत्म्याचं महिमा आहे, मोठेपणा आहे, कर्तृत्व आहे. शाईक सम्यक दर्शन झाले तेव्हा फक्त श्रद्धा गुणाची पर्याय निर्मल झाली, पण बाकी गुणांच्या मात्र आंशिक निर्मल पर्यायी प्रगट होतात. ज्या वेळेला जीवाला स्वप्रतीती येते, म्हणजे भेद विज्ञान पूर्वक आत्मा काय आणि परपदार्थ काय याची स्पष्ट सीमारेषा अंतरंगामध्ये ज्ञात होते आणि तशी त्याची अकाट्य श्रद्धा जीवनात उत्पन्न होते, त्यावेळेला याला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. सम्यक दर्शनामध्ये श्रद्धा गुण हा समीचीन झाला. श्रद्धा गुण समीचीन झाला त्याबरोबरच त्या समयात ज्ञान गुण समीचीन झालेला आहे, चारित्र्य गुण त्याचा समीचीन झालेला आहे, वीर्य गुण देखील समीचीन झालेला आहे. त्याच्यामधले असलेले बरेच गुण हे समीचीन रूपाने प्राप्त झालेले आहे. त्याच्या एक देश शुद्ध निर्मल पर्यायी त्याच्या जीवनामध्ये अभिव्यक्त होतात आहे. पण काल आपण जसं पाहिलं, नैष्कर्म्य अवस्था किंवा परिस्पंदन न होणं हा गुण मात्र त्याच्या पर्यायी, जरी त्याला प्रतीती झाली की मी निष्कर्म स्वभावी आहे, परिस्पंद रहित स्वभावी आहे, तरी हा गुण त्याच्या पर्यायी चौथ्या गुणस्थानात कुणाच्याही प्रगट होत नाही. 13व्या गुणस्थानापर्यंतही हा गुण प्रगट होत नाही. 14व्या गुणस्थानामध्ये मात्र हा गुण त्या ठिकाणी पर्यायी प्रगट होतो. बाकीचे गुण आंशिक रूपाने शुद्ध निर्मल पर्यायी त्याच्या प्रगट होतात. ज्ञानाची शुद्ध निर्मल पर्याय प्रगट झालेली आहे. ज्ञानाची पूर्ती होईल केवळ ज्ञान झाल्यानंतर 13व्या मध्ये. चारित्राची पूर्ती होईल तसं पाहिलं तर मोहनीयाच्या अभावामध्ये चारित्राची पूर्ती आम्ही 11-12 गुणस्थानात यथाख्यात चारित्रात मानू शकतो. आणि सुरुवात विचारलं तर सुरुवात चौथ्या गुणस्थानात झालेली आहे. भलाई त्या ठिकाणी त्या चारित्राला चारित्र ही संज्ञा नाही आहे, कारण त्यांनी व्रतांचा स्वीकार केलेला नाही. पण त्याही गुणस्थानात त्याचं ते चारित्र जे काही आहे ते मिथ्या म्हटल्या जात नाही. ते सम्यक चारित्र चौथ्या गुणस्थानात आहे. त्याला चारित्र संज्ञा द्यायची असेल तर द्या. व्रत पाळत नाही म्हणून त्याला चारित्र नाही असंही म्हणा, कारण त्याला अव्रत सम्यक दृष्टीच म्हटलेला आहे. पण त्याचा तो गुण आंशिक निर्मल मात्र निश्चित झालेला आहे अनंतानुबंधीच्या अभावामध्ये. बाकीच्या कर्मांचा सद्भाव आहे, त्या अनुषंगाने मलिनता नाही, विपरीतता नाही, पण रागद्वेषाची प्रवृत्ती आहे. अशा तऱ्हेने हा सगळा प्रकार अनेकांत रूपामध्ये लावून घ्यावा लागतो. आत्मा जर ज्ञानाशी सदैव तादात्म्य रूप आहे तर ज्ञान प्राप्त करून घ्या असा उपदेश का? बऱ्याचदा आम्हाला नेहमीच म्हटले जाते की खऱ्या ज्ञानाची प्राप्ती करा, खऱ्या ज्ञानाची प्राप्ती जीवनात करा.
जर आत्मा प्रतिसमय ज्ञायक स्वभावी आहे, तो ज्ञानाशी तन्मय आहे, तादात्म्य आहे, ज्ञानाचा विरह एक समय देखील त्याच्या जीवनात झालेला नाही, मग हा उपदेश का दिला जातो? हा प्रश्न आमच्याही जीवनात कधी कधी येतो, की आम्ही जर ज्ञानवान आहे तर आम्हाला ज्ञानी बना असं का सांगितलं जातं, किंवा ज्ञान दुर्लभ आहे असं का म्हटलं जातं? सबही सुलभ कर जाय, दुर्लभ है संसार में एक जथा रस ज्ञान, हे का म्हटलं जातं? याच उत्तर असं आहे की जरी आत्मा आणि ज्ञान यांचा नित्य तादात्म्य संबंध आहे, तरी एक समयही आत्म्याने ज्ञानाची आराधना केलेली नाही. जरी ज्ञान माझ्याशी तद्रूप आहे, तरी देखील आम्ही आमच्या ज्ञानाकडे कधी अगदी आत्मीय बुद्धीने बघितलं नाही. आम्ही अंतर अवलोकन करून ज्ञान स्वभावी आत्म्याचा कधी शोध आम्ही घेतलेला नाही. आणि म्हणून आम्हाला हे म्हटलं जातं की आता तरी तू अंतर्मुख हो आणि स्वतःच्या आत्मतत्वाकडे बघ. तू तोच आहे जो तू आहे, पण तिकडे आम्ही बघत नाही. म्हणून जेव्हा हा जीव अंतरोन्मुख होऊन ज्ञानाशी एकाकार होईल, तर आत्मा ज्ञानी होईल असे म्हटले जाते. आपल्या स्वधर्म चैतन्यात नित्य रमणता यावी या मंगल भावनेसह ओम ह्रीम स्वधर्म चक्र स्वरूपोहम. या ठिकाणी स्वधर्म चक्र, चक्र याचा अर्थ आहे समूह. जसं आम्ही म्हणतो सिद्धचक्र विधान, सिद्धांचा समूह, अशा प्रकारे. तर स्वधर्म चक्र याचा अर्थ आहे स्वधर्मांचा समूह, असं आत्मद्रव्य जो असा मी आहे. यानंतर आमची 26वी शक्ती या ठिकाणी आचार्य सांगत आहे. ही शक्ती कशी आहे? तर साधारण असाधारण, साधारण साधारण धर्मत्व शक्ती, 3 शब्द आले आहे. साधारण, असाधारण आणि साधारण साधारण, अशी ही धर्मत्व शक्ती आहे. याचं स्वरूप सांगताना अमृतचंद्र आचार्य सांगतात की स्वपर समान असमान, समाना समान, त्रिविध भाव धारणात्मिका, साधारण असाधारण साधारण साधारण धर्मत्व शक्ती ही स्व आणि पराचे समान धर्म, असमान धर्म आणि समान असमान धर्म, असे 3 प्रकारचे भाव धारण करणारी ही शक्ती आहे. स्व आणि पराचे समान धर्म. काही धर्म असे आहे की जे स्वद्रव्यातही आहे आणि परद्रव्यातही आहे. सर्व द्रव्यांमध्ये जे गुणधर्म आहे, या गुणधर्मांना समान धर्म म्हणायचं. जसं समान आम्हाला गुण सांगितले, अस्तित्व, वस्तुत्व, द्रव्यत्व, प्रदेशत्व, प्रमेयत्व, अगुरु लघुत्व. हे गुण कसे आहे? तर हे सर्व द्रव्यात आहे, म्हणजे स्वमध्येही आहे आणि परामध्येही आहे. या गुणांना समान धर्म म्हणायचं. किंवा अस्ति नास्ति, एक अनेक, तत् अनेक, तत् अतत्, हे जे गुणधर्म आहे हे सगळ्या धर्मांमध्ये समान रीतीने आहे, म्हणून याला समान धर्म म्हणायचं. काही धर्म असे आहे की जे आपापल्या द्रव्यांमध्येच दिसतात, इतर द्रव्यांमध्ये त्याचा संबंध नाही. जसा जीवाचा असाधारण धर्म की जो केवळ जीव द्रव्यात दिसेल आणि बाकी कोणत्याही द्रव्यात दिसणार नाही, असा जर पाहिला आम्ही, तर जीवाचा असाधारण गुणधर्म हा चैतन्य जीवाचा असाधारण गुणधर्म म्हणू शकतो. किंवा ज्ञान दर्शन हा जीवाचा असाधारण गुणधर्म आहे की जो इतर कोणत्याही द्रव्यामध्ये व्यापून नाही. आणि काही धर्म असे आहे की जे स्वमध्ये पण दिसतात आणि काहीच याच्यामध्ये दिसतात आणि काही याच्यात दिसत नाही.
असे समान असमान असणारे धर्म आहे की जसं क्रियावती शक्ती आहे, तर क्रियावती शक्ती जीव आणि पुद्गलास समान रीतीने दिसते, पण बाकीच्या 4 द्रव्यामध्ये ती दिसत नाही. रूपीपणा आहे. रूपीपणा हा तर पुद्गलाचा असाधारण गुणधर्म आहे. मूर्तिकत्व हा गुणधर्म घेतला तर आम्हाला 5 द्रव्यांमध्ये तो गुणधर्म दिसतो. एकाच द्रव्यामध्ये आम्हाला मूर्तिकपणा दिसतो आणि बाकीच्या 5 द्रव्यात अमूर्तिकपणा हा गुणधर्म दिसतो. तर असे जे काही गुणधर्म आहे त्याला साधारण असाधारण असे धर्म म्हटले. आणि ही जी काही आहे असे 3 प्रकारचे भाव धारण करणारी अशी ही शक्ती आहे. रे आत्मन, तुझं सौंदर्य अनेकांत दृष्टीनीच बघता येतं. साधारण असाधारण आणि साधारण असाधारण अशा त्रयात्मक, साधारण असाधारण आणि साधारण असाधारण अशा त्रयात्मक धर्मांना धारण करणारा तू आत्मा. आणि हीच आहे तुझी सत्यता, दिव्यता. तू न्यून नाही किंवा अतिरिक्तही नाही. तू आहेस याथा तथ्य, अन्युन्य मनतिरिक्तम याथा तथ्यम आणि विनाच विपरीतात. आणि हा द्रव्य, कोणतंही द्रव्य काहीही विपरीत अशी अवस्था धारण करू शकत नाही. जे आहे ते त्याच्यामध्ये तेवढंच आहे, तेच परिपूर्ण आहे. त्याच्यामधलं काहीही तो काढू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये कुणीही काहीही जास्तीचं टाकू शकत नाही. आम्ही म्हणतो सोन्यामध्ये तांब मिसळल्या गेलं किंवा चांदी मिसळल्या गेली, सोनं पांढुरकं दिसतं. आमचं हे कथन व्यवहार कथन आहे. सोन्यानी चांदीला त्याही परिस्थितीमध्ये जरी एक डली असली तरी त्याही परिस्थितीमध्ये सोन्यानी चांदीला स्वतःच म्हणून स्वीकारलेलं नाही. सोनाराला पृथक्करणाची कला योग्य रीतीने ज्ञात असते, तो द्या दोनला तो वेगळं करू शकतो. भेसळयुक्त पदार्थ कितीही भेसळ त्याच्यामध्ये केलेली असली तरीही भेसळ ओळखण्याचं किंवा त्याच्यामधला अतिरिक्त घटक बाहेर काढण्याचं तंत्र देखील ज्ञात असतं आणि त्याच्या माध्यमातून ते काही त्याच्यामध्ये जे अतिरिक्त आहे त्याला बाहेर काढता येऊ शकतं. याचा अर्थ हा आहे की कोणतंही द्रव्य बाहेरचं काहीही स्वीकारत नाही. एवढंच नव्हे तर आमचं हे जे पौद्गलिक शरीर आहे हे देखील बाहेरचं काहीही स्वीकारत नाही. जर काही झालं आमच्या शरीरामध्ये, कोणत्याही तऱ्हेचं बाह्य वस्तू कोणतीही जर आमच्या मुखातून प्रवेश करत असेल, नाकातून, डोळ्यातून, तर त्या ठिकाणी लगेचच फेकण्याचं कार्य हे करतं. म्हणजे अतिरिक्त कोणतंही द्रव्य स्वीकारत नाही आणि याच्यामधलं न्यून पण काहीही होत नाही. अशी ही वस्तू स्वभावाची अकाट्य मर्यादा आहे आणि ही मर्यादा या ठिकाणी या शक्तीच्या माध्यमातून आत्म्याची सांगितलेली आहे. आत्मा अनंत गुणांचा पिंड आहे. हाताची 5ही बोट समान नाही, त्याप्रमाणे सर्वच गुण सारखे नाही, पण सर्वच गुणांना सामावून घेणारी ही शक्ती आहे. सगळे गुण समान दर्जाचे नाही आहे. काही साधारण मध्ये टाकले, काही असाधारण मध्ये टाकले, म्हणजे सगळे गुण वेगवेगळे आहे आणि तरी देखील यांना एकत्रित ठेवण्याचं कार्य आत्मद्रव्याच्या माध्यमातून, या शक्तीच्या माध्यमातून झालेलं आहे. आत्म्यातील काही गुण सर्वच द्रव्यात आहे म्हणून ते सामान्य गुण. उदाहरणार्थ अस्तित्व, वस्तुत्व, प्रदेशत्व, प्रमेयत्व इत्यादी 6ही द्रव्यात आहे. तर ज्ञान, दर्शन, सुख, चारित्र्य हे गुण फक्त जीव द्रव्यातच आहे म्हणून ते असाधारण गुण. हे असाधारण गुण
म्हणजे जीवाची ओळख आहे, लक्षण आहे. या गुणामुळे जीव द्रव्य इतर द्रव्यांपासून वेगळं ठरतं. आणि काही गुण साधारण असाधारण म्हणजे जीव द्रव्यात आहे आणि बाकी काही द्रव्यात आहे. जसा उदाहरणार्थ अमूर्तित्व जीव द्रव्यातही आहे आणि धर्म अधर्म आदी द्रव्यातही आहे. यामध्ये आपण क्रियावती शक्ती पण घेऊ शकतो की क्रियावती शक्ती ही जीव आणि पुद्गल या दोन द्रव्यात आहे आणि बाकीच्या द्रव्यामध्ये ती शक्ती नाही. आत्मा सच्चिदानंद अमूर्तिक रूप आहे. या वाक्यात आत्मा सत याचा अर्थ अस्तित्वमय, सद्द्रव्य लक्षणम, सत्वरून अस्तित्व समजायचं. चिदानंद म्हणत असताना हा आत्मा चित आनंद म्हणजे असाधारण गुणरूप आहे आणि अमूर्तिकत्व म्हणत असताना साधारण असाधारण तीनही तऱ्हेचे गुण या एका शब्दात आलेले आहे की सच्चिदानंद. सत म्हणजे सगळ्या द्रव्यामधला साधारण गुण, चिदानंद फक्त असाधारण गुण जो जीवातच आहे आणि अमूर्तिकत्व साधारण असाधारण गुण. चिदानंद रूप आहे हा असाधारण गुण, तर अमूर्तिकपणा हा साधारण असाधारण गुण आहे. ज्ञान गुण सर्व जीवांमध्ये आहे, पण एका जीवाचं ज्ञान दुसऱ्या जीवात नाही. म्हणून स्वतःच्या ज्ञानाने जीव अन्य जीवापासून भिन्न अनुभवता येतो. अस्तित्व गुण सर्व वस्तूंमध्ये आहे, म्हणजे साहही द्रव्यांमध्ये अस्तित्व गुणधर्म आहे. म्हणून आम्ही अस्तित्वाने जीवाची द्रव्याची व्याख्या केली सद्द्रव्य लक्षणम. परंतु त्यामुळे एकच अस्तित्व सर्व गुण किंवा सर्व द्रव्यात आहे हे मात्र आम्ही मानणार नाही. म्हणजे सगळे सत एकमेकांना जोडून आहे अशा तऱ्हेचं एक महासत्तात्मक सत असं मात्र आम्हाला मांडता येत नाही. म्हणून एकच अस्तित्व गुण सर्व वस्तूत विभाजित होत नाही. प्रत्येकाचं सत स्वतःच्या स्वचतुष्टयाच्या अपेक्षेने ते भिन्न भिन्न आहे. प्रत्येक वस्तूचं भिन्न भिन्न अस्तित्व आहे. अस्तित्वामुळे प्रत्येक द्रव्य हे अनादी अनंत स्वतःसिद्ध ठरतं. द्रव्यत्व गुणामुळे प्रवाह रूपानी पर्याय रूपानी द्रव्याचं परिणमन होतेच आहे. प्रमेयत्व गुणामुळे वस्तू ज्ञानाचा विषय बनते, प्रमेय बनते. प्रदेशत्व गुणामुळे वस्तूला निश्चित कोणता ना कोणता आकार असतोच. अगुरु लघुत्व गुणामुळे प्रत्येक द्रव्य स्वतःच्या द्रव्य गुण पर्याय याने व्यवस्थित आहे. प्रदेशत्व गुणामुळे प्रत्येक द्रव्य आपल्या आकारात स्थित आहे. जगातही शरीरादी पुद्गल द्रव्यही आहे, रागादी विकार पण आहे आणि राग पण आहे. अस्तित्व गुणाने त्याचे अस्तित्व स्वीकारले, पण त्याची भिन्नता देखील जाणता यायला हवी. पुद्गलादी अजीव आहे आणि त्यांची आणि ज्ञानाची अत्यंत भिन्नता आहे. ज्ञान राग हा विकार आहे, तर ज्ञान हा स्वभाव आहे. ही भेद ज्ञानाची कसोटी लावून ज्ञानाशी एकाकार होणं हा मोक्ष मार्ग आहे. सच्चित आनंद स्वरूप प्रतीती येऊन अनेकांतमयी आत्मप्रभू आम्हाला प्राप्त हो, या मंगल कामनेसह ओम ह्रीम साधारण असाधारण साधारण साधारण धर्मत्व स्वरूपोहम. अशा प्रकारची ही शक्ती आपण या ठिकाणी बघितली. बाकीचं आपण पुढच्या याच्यामध्ये बघू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमून सदा देत हूँ घो.
नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उच्चायाणं नमो लोये सवसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.